नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नेहमी आढावा घेत आहोत आणि तुम्ही न चुकता हे जे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थितरित्या बघा आणि आजचा जो काय भाग आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। आता तुम्हाला कळेलच की शेवटचा प्रश्न किती गरजेचा आहे म्हणून। तर आता पहिला प्रश्न काय आहे बघा, वेल्हे नावाचा एक तालुका आहे आणि या तालुक्याचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे असा प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते नाव ठेवण्यात आलेलं आहे राजगड। काय नाव ठेवण्यात आलेलं आहे? राजगड ठेवण्यात आलेलं आहे। आता या वेल्हे या तालुक्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय गोष्टी सांगतो। वेल्हे हा जो तालुका आहे, हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येतो। कोणत्या जिल्ह्यात येतो? पुणे जिल्ह्यामध्ये येतो। इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे। आणि राजगड आता त्याचं नाव असणार आहे इथून पुढे। ओके, आता त्यानंतर पुढे या वेल्हे नावाच्या तालुक्यामध्ये राजगड नावाचा किल्ला देखील येतो, राजगड। आणि हा जो राजगड आहे ती मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती, सर्वांना माहिती आहे। आणि तोरणा पण त्याच भागामध्ये किल्ला येतो बघा मित्रांनो, तोरणा। महाराजांनी सर्वात प्रथम हा किल्ला जिंकला होता, तोरणा। ओके, अशा पद्धतीने आणि सह्याद्रीची जी काय उपरांग आहे ती त्या पट्ट्यामध्ये येते। अशा प्रकारे हा भाग आहे। आपण नंतरचा प्रश्न पाहूयात। भारतात राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते सांगायचं आहे, ज्याला नॅशनल स्पेस डे असं आपण म्हणूयात। आणि हा जो अंतरिक्ष दिवस आहे हा दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो? तर हा दिवस केला जातो 23 ऑगस्ट। कोणता दिवस? 23 ऑगस्ट। आता हा त्याच दिवशी का साजरा केला जातो? कारण 23 ऑगस्टला एक महत्वाची घटना घडली होती। 23 ऑगस्ट 2023 लाच चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे, चंद्रयान 3 ही जी मोहीम आहे ही मोहीम महत्वपूर्ण ठरते। आणि या मोहिमेच्या संदर्भात काय, ही मोहीम याच दिवशी काय झालं होतं तर श्रीहरिकोटा जे आहे तिथून या मोहिमेला आपण सुरुवात केली होती आणि हे चंद्रयान तिथून लॉन्च करण्यात आलेलं होतं। आणि चंद्राच्या, समजून घ्या, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती जाऊन हे लँड झालेलं होतं। आणि आतापर्यंत चंद्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी जगातले लोक गेले होते, त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका आहे मित्रांनो, अमेरिका आहे, USA आहे, त्यानंतर रशिया आहे आणि त्यानंतर चायना आहे। ओके, आणि आपला जो काय भारत देश आहे हा 4थ्या नंबरला इकडे गेला होता। म्हणजे चंद्रावरती आपण चंद्राची मोहीम या 3 देशाच्या नंतर काढली, परंतु आपण पहिला जगात देश ठरलो की जो देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन पोहोचला। आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती एकही देश गेला नव्हता। तो भारत देश एकमेव देश असा आहे की ज्याने कुठे लँडिंग केलेली? दक्षिण ध्रुवावरती केलेली आहे। इथपर्यंत क्लिअर? पुढे जाऊयात। गगनयान मोहिमेत वयोमित्र हा अर्धमानवी रोबोट कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे ते सांगायचंय। आणि हा जो हे आहे म्हणजे रोबोट आहे तो इस्रो या संस्थेने मित्रांनो विकसित केलेला आहे, ते देखील महत्वाचं आहे, लक्षात राहू द्या। मला एकदा इस्रोची जी काय स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झालेली, बऱ्याच वेळेस आपण बोललो, ते मला तुम्ही थोडं सांगा। ओके, चला बघा, खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 हे कुठे होणार आहे ते असेल माहिती तर मला तेवढं कमेंट करून सांगा, कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे। आणि त्यानंतर हे पण सांगा ते कोणत्या तलावामध्ये आयोजित केलं जाणार आहे ते सांगा। आपण यावरती बोललो होतो, प्रश्न पण घेतला होता मी। आणि आता इथे बघा, मॉस्कॉट कोणता आहे त्याचा सांगा, त्याचा साइन कोणतं आहे, चिन्ह कोणतं आहे त्याचं? तर हे हिमालयन किंगफिशर हे चिन्ह असणार आहे, मॉस्कॉट असणार आहे मित्रांनो। कारण हिमालयन किंगफिशरचं महत्व इथे व्यक्त करताना दिसेल तुम्हाला। ओके, चला पुढे बघा। आता हा प्रश्न व्यवस्थित थोडासा समजून घ्या, मी थोडं करेक्शन केलंय। जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ही एक टेलिस्कोप आहे। काय आहे हे? टेलिस्कोप आहे, दुर्बीनचं नाव आहे हे। कशाचं नाव आहे हे? दुर्बीनचं नाव आहे। आणि या दुर्बीनच्या मदतीने काय करण्यात आलेलं आहे तर युरेनसचा नवीन चंद्र
कोणत्या संस्थेच्या माध्यमातून शोधला असा प्रश्न आहे. युरेनस हा एक ग्रह आहे आणि या ग्रहाचा एक नवीन जो काय चंद्र आहे तो चंद्र कोणत्या संस्थेने शोधला आहे तो नासाने शोधलाय मित्रांनो. कुणी शोधलाय? नासाने. आता लक्षात घ्या तो कितवा चंद्र असणार आहे, चंद्राचा नंबर काय असणार आहे, तो 29वा चंद्र असणार आहे. हे एक लक्षात राहू द्या, 29वा चंद्र. ओके, क्लिअर आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे बघा, 29वा चंद्र ठरला. आता नंतरचं एक महत्वाचं, या चंद्राचं नाव काय आहे ते एकदा क्लिअर सांगतो तुम्हाला. चंद्राचं नाव लक्षात ठेवा, नाव पण परीक्षेला येणार आहे. यस 2025 युरेनस 1 असं नाव आहे त्या चंद्राचं. हे नाव एकदा व्यवस्थित फिट करा. ओके, चला पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, सन 2025 मध्ये झालेली अंडर 20चा अर्थ काय होतो माहितीये का मित्रांनो, की 20 वर्षाखालील खेळाडू वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले. रेसलिंग म्हणाले कुस्ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले, तर ती बल्गेरियात आयोजित झाली. हे पण लक्षात राहू द्या. ओके, चला आता पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न एक शेवटचा, 2025 मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये, म्हणजे थोडक्यात संसदेमध्ये म्हणलं तर जरा बेटर राहिला, संसदेमध्ये म्हणा तुम्ही, संसदेमध्ये किती विधेयक मांडले आहेत, तर संसदेमध्ये 3 विधेयके मांडलेले आहेत. त्या 3 विधेयकाची मी एकदा व्यवस्थित तुम्हाला नावं सांगतो कोणती आहेत. पहिलं विधेयक आहे मित्रांनो, ज्याला केंद्रशासित प्रदेश सुधारणा विधेयक असं विधेयक आहे ते. ओके, दुसरं विधेयक आहे ज्याला 130वी घटना दुरुस्ती विधेयक असं म्हणायचं आहे. आणि तिसरं लगेच ज्याला काय म्हणायचं आहे, तर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक म्हणायचं आहे. आता लक्षात ठेवा एवढे हे 3 विधेयके आहेत आणि हे तिन्ही विधेयके त्यांनी भाजपाच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत. आणि यांचं काय म्हणणं आहे माहितीये का, की ते या विधेयकाच्या माध्यमातून असं करणार की ज्या मंत्र्यावरती, लक्षात ठेवा हे विधेयक कुणाकुणाला आहेत, ज्या मंत्र्यावरती एखादा मंत्री असेल, कॅबिनेट असो, पंतप्रधान असो, कोणता मंत्री असो, तर त्या मंत्र्याला जर 30 दिवसापेक्षा जास्त दिवस जर कारावास झालेला असेल तर लगेच काय केलं जाणार आहे, त्याचं जे काय पद आहे ते रिक्त होणार आहे, काढून टाकलं जाणार आहे पदावरून. किंवा त्या व्यक्तीला 5 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेली सुनावलेली असेल तरी पण तिला काढून टाकलं जाणार आहे. 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असं. किंवा त्या व्यक्तीवरती जर गंभीर गुन्हे लादलेले असतील ना, गंभीर गुन्हे, तर लगेच त्या व्यक्तीला काय केलं जाणार आहे, पदावरून काढलं जाणार आहे. हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि या 130व्या विधेयकामध्ये काय सांगितलंय, त्यांनी कलम सांगितलेत बघा. कोणत्या कलमामध्ये सुधारणा करणार, तर 75 कलमामध्ये सुधारणा करणार. कलम क्रमांक 75 जे केंद्रीय मंत्र्यांच्या संदर्भामध्ये, केंद्रीय मंत्र्यांच्या नेमणुका, जबाबदाऱ्या आणि कार्य त्याच्या संदर्भामध्ये हे विधेयक आहे, हे आर्टिकल आहे, कलम आहे. आणि 164 हे राज्याच्या मंत्र्यांसाठी, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, नेमणुका, जबाबदाऱ्या, कार्य त्याच्या संदर्भामध्ये आहे. आणि ती परत 239 AA या कलमामध्ये देखील बदल करणार आहेत, जे दिल्लीला स्पेशल स्टेटस देतं, ते ज्याला आपण राष्ट्रीय राजधानीचे ठिकाण असं म्हणतो, तर ते हे कलम आहे. अशा पद्धतीने कलमामध्ये बदल केला जाणार आहे. जम्मू काश्मीरच्या 54 कलमामध्ये बदल केला जाणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने ही महत्वाची जी काय माहिती आहे ही तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण ठरेल. हे सर्व जे काय कलम हे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.